अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सध्या श्री दत्त जयंती सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये खूप सारे लोक गुरुचरित्र पारायणासाठी बसले आहेत, परंतु जे काही सेवेकरी जॉब करतात किंवा काही घरातील अडचणींमुळे ज्या काही सेवेकऱ्यांना श्री गुरुचरित्र पारायण करता येत नाही, अशा सेवेकरांचा भरपूर प्रश्न आहे की आम्ही या दत्त जयंती सप्ताह काळामध्ये कोणती सेवा करावी की आम्हाला जेणेकरून गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य मिळेल. तर ह्या अशा सेवेकऱ्यांसाठी अतिशय सोपी सेवा आहे. आपल्याशी नित्यसेवा या ग्रंथामध्ये श्री गुरुचरित्र सार दिला आहे. म्हणजे गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायामध्ये कोणती घटना घडली किंवा कोणतं महात्म्य आहे, गुरुचरित्र ग्रंथाच्या कोणत्या अध्यायामध्ये कोणतं महात्म्य आहे हे सांगणारे गुरुचरित्र सार आहे. ह्या साराचे आपण सकाळ संध्याकाळ वाचन करावे किंवा दिवसातून एकदा तरी वाचन करावे. तसेच आपल्या इथे संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा मिळतं. यामध्ये जे 53 अध्याय आहेत, 53 गुरुचरित्राचे जे काही अध्याय आहेत त्यांचं हे साररूप हा ग्रंथ आहे. याला संक्षिप्त गुरुचरित्र असं बोललं जातं. म्हणजे या 53 अध्यायाचे हे 7 अध्यायामध्ये संक्षिप्त स्वरूपात सार सांगितलं आहे. म्हणजेच प्रत्येक अध्यायामधलेली घटना व त्या घटनेसंबंधित असणारे कोणतेही पौराणिक कथा हे संक्षिप्त ग्रंथात देखील सांगितलं आहे. ही सेवा प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या इच्छेनुसार तुम्ही शुक्रवारपासनं किंवा आजपासून सुद्धा चालू करू शकतात. श्री स्वामी समर्थ.